चल 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 आले का आले हा बंदे आले सगळे आले का? सगळे चला हजेरी लावा सगळे. सगळे हजर लावा आता. म्हणजे ही आदत झालेली रोजची त्यांना. रोजची आदत आहे. हा रोजची आदत असल्यामुळे मग ते पळत येतात. पळत आल्यामुळे मग तिथं पाला बांधायचा. त्याला जसं चोपड चापड केली की मग ते शांत होऊन जातात. नाही मग आता ते मग आरडत सुटतात ते. नाही चोपड चापड केली की असं आहे. मग त्यामुळे ते चोपड चापड केली की शांत बसतात. आता पाला आणायला जायचं होतं त्याला म्हणून ते पळत आलं. त्याला वाटलं पालाच आणला का मला म्हणून ते पालासाठी पळत आले आता. तर फायनली आपण या ठिकाणी आलोय जिथं हे बकरी पालन होतं बघा, शेळी पालन होतं. ब्रह्मानंद दादा रामराम. राम राम राम. आणि या त्यांच्या धर्मपत्नी. बकऱ्या किती बकऱ्या आपल्याकडे? आपल्याकडे लहान मोठा 60 आहे. 60 आहे. हा. वागवत येतात का तुम्हाला? हा वागवत येतात. सांभाळ करतो ना. त्याचा सांभाळ करायला केला तर आपल्याला फायदा भेटेल. त्याचा सांभाळच नाही केला तर पद्धतशीर तर फायदा कसा भेटेल आपल्याला? भेटतच नाही ना. आपण त्याचा सांभाळ केला, त्याला वागवलं, लहानचं मोठं केलं तर आपल्याला मिळगत मिळते तिच्यात. आपण लहानचं मोठं नाहीच केलं, त्याच्यावर लक्षच नाही दिलं त्याला आपल्याला मिळगत कशी मिळेल? शिक्षण काय आहे तुमचं? शिक्षण माझं काहीच नाही. अडाणी आहे. ते पण आमच्या नजरेत तर सुशिक्षित आहे तुम्ही. आता एवढं हे करता म्हटलं हा तुमच्या काय करावं लागतं बरं बकरीचं? बकऱ्याचं काय आहे, सकाळी उठायचं आपलं, झाडून काढायचं, द्यायचं, त्याला भूस मांडायचं. त्याला भूस मांडले की आपला घरातला आवरला की त्याला सोडून घेऊन जायचं. 1 घंटा चारून आणायच्या. 1 घंटा चारून आणलं की मग डबल गुतून टाकायच्या. या डोळ्याच्या मोकळ्या सोडून द्यायच्या. त्याच्या पाणी पितात, चारा खातात. मग बच्चे दुपारा सोडायचे पाजायला. दुपारा बच्चे सोडे पाजायला कोंडून टाकायचे. त्याला पाला बांधायचा. डबल घेऊन जायचं ते 5 वाजता. 5 वाजता मग आणखीन डबल 5 वाजता आणलं की पिल्लं पाजायचे, पिल्लं कोंडून टाकायचे. त्याचे चारा बांधायचा. त्याला संध्याकाळी मक्का टाकायची थोडी थोडी बंद्या बच्च्याला. मग मक्का टाकली तर शिके केले मग ते बसतात शांत. आजारी गिजारी पडत असतील ना? हा आजारी पडतात ना. संडास लागती, कोणाला ताप येते, सर्दी होती. मग त्याला सर्दीचं औषध, तापाचं औषध, लहान लेकरायचं समजून घ्या. कोणत्याला संडास लागली त्याला तापाचं औषध द्यायचं, संडासचं औषध द्यायचं, तापाचं औषध द्यायचं. देता येतं का तुम्हाला? हा किती ml द्यायचं, कोणची बाटली आहे, सगळं सर माहिती. डिलिव्हरी सुद्धा करते मी. नवीन बकरीची बी डिलिव्हरी करते. असं काही नाही की नवीन बकरी आहे वाई पहिल्यांदा आहे मग हिची डिलिव्हरी कशी करा, ती बी येते डिलिव्हरी करणं. सगळं होतं. वा वा, म्हणजे चांगलंच तुम्ही शिवून दिलं. म्हणजे हा घरगुतीच व्यवसाय करून टाकला तुम्ही. हा? हा. सर्व म्हणजे आपण असलो तरी बी आपली पत्नीचं अडचण येत नाही आपल्याला या क्षेत्रात. काही अडचण नाही. आणि असं काही नाही की शिकलेलंच पाहिजे या क्षेत्रात, असं काही नाही. फक्त मनाचं करायची उमेद पाहिजे. बरोबर. खर्च किती लागला होता? सुरुवात कशी केली? सुरुवात मी 5,000 रुपयाला एक बकरी घेतली होती. 5च्या नंतर 10,000, 7,000, 5,000, 1-2, 15,000ला एक अशी 7 बकऱ्या आणल्या होत्या आपण. 6-7 बकऱ्या आणल्या होत्या. तर त्याच्यानंतर मी आता जवळपास 30 बोकडे विकणं झाले माझे. आणि आता 60 लहान मोठे जनावरं माझ्याकडे आहे. आणि त्यांना खायला घासगाव तर टाकलेलं आहे मी. बंदिस्तच जमतेम बारसदीत पावसाळ्यात टोटल बंदिस्तच असतात. हा, पण आता सध्या अर्धबंदिस्त. अर्धबंदिस्त आहे. आता अर्धबंदिस्त आहे आणि बरसादीत समजून घ्या बंदिस्त राहतात. म्हणजे पावसाळा राहतो त्यामुळे चरायला राहत नाही. मग आता इथे मोकळं सोडता का त्यांना इथं शेतात? हा आता शेतात मोकळच. आता बरसादीत त्याला दुसरी घास टाकेले, तूर लावेले, शेवरी आहे, हातगा आहे, तुती आहे. बरं, आणि मग काय आहे पुन्हा. एक विनंती होती बा तुम्हाला दोघांना. या बकरीचा दुधाचा चहा कधीच पेला नाही. मग आता मी करते ना म्हणता दुधाचा चहा. घरचा दुधाचा प्युअर दुधाचा चहा. आता खरोखर आयुर्वेदिकच आहे ते. आयुर्वेदिक म्हणजे आम्ही नेहमी तेच पितो. हो का? आम्ही काळा चहा पित नाहीये. थोडस एक सिंगल भर काढे की 4 जणांचा चहा होतो तिच्या. त्यामुळे तिच्या टेन्शनच नाहीये. म्हशीचं तरी 5 रुपयाचा आणा कप भर येतं. हे 1 कप भर ओढच्यात धारा वाढ्या, चहा ठेवला मोकळा माणूस. बरेच तुम्हाला असं म्हणजे आजारी पडत असतील कुठे. आता तुम्ही ते ग्रामीण भागातले शहरी भागातले बरेच जणांना माहिती नाही. जे जुने लोक आहेत आहे की नाही, तर त्यांना माहिती हा विषय. पण बकरीचं दुधाच्या जे पट्टे आपण कपाळावर ठेवतो जेव्हा ताप आली लेकराले बरेच आमच्या इथून जेव्हा ऊन लागलं नेतात आमच्या इथून सुद्धा नेतात. जेव्हा ऊन लागलं लेकराला, आता समजून घ्या तान बाळ आहे ते समजून घ्या, उन्हातून आलं त्याला ऊन लागतं, त्याला ताप येतो. ताप आला की मग काय काय बकरीचं दूध आहे का बा, आपण म्हणा आहे बा न्या. आपण 2-3 धारा पिळून द्यायच्या.
त्या पट्ट्या ठेवल्या की काय होतं, जी उष्णता राहते बाळाच्या अंगातली ती निघून जाते. वनस्पती खातात, त्या वनस्पती खातात, त्यामुळे मग ते आस ओढून घेते, त्यामुळे ते बाळ शांत राहून जातं. त्यामुळे ते बाळ शांत झाल्यामुळे मग त्याची ताप निघून जाते, चिडचिड निघून जाते. त्या दुधात वनस्पती राहते, म्हणजे जो शेंडा खायचा नाही ती जात शेंडा खाते. अच्छा. जो आपल्याला आपल्याला समजून घ्या, आता जे जनावर खात नाही, म्हशी खात नाही, ढोरं खात नाही, ते आपण म्हणलं आता ही बकरी खाणार नाही, ती बकरी ही बकरी ते खाते. म्हणजे जर जनावर म्हशी किंवा गाई या काही खात असतील, पण बकरी प्युअर प्युअर दुधाचं वनस्पतीच. ओरिजिनल दूध, वनस्पती वनस्पतीचं दूध. आयुर्वेदिकच पूर्ण समजून घ्या. टोटल जे काही आपल्याला कोणतंही जनावर खाऊ शकत नाही ती बकरी खाते. आणि आता याचं उत्पन्न कसं मिळतं दादा तुम्हाला सांगा आता? उत्पन्न दादा एका बकरीचं जेमतेम आम्हाला एक वेळेस 2 दिले. 6 महिन्याच्या नंतर समजून घ्या तिची पुन्हा डिलिव्हरी होती. 5.5 महिन्यात डिलिव्हरी होती. 5.5 महिन्यात म्हणजे असा 1.5 वर्षाच्या काळात 2दा बकरी जणते. 15 महिन्यात 15 महिन्यात. वा. आता हे काय करतायत? मी आता दूध काढते, चहा ठेवायचा आहे दुधाचा, दूध काढते. थांबवा थांबवा, ऐ थांब 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 थांब, नाही तिचं नाही काढायचं, इचंच काढायचं. थांब रे पिल्ल, तू ये इकडे, तुझं काढते. थांब. पिल्ल पिल्ल काढ देत नाही ना. हे पकडून घेतलं कोणतरी. पिल्ल पिल्ल पकडाव. आला. केव्हा ते थांबत काही नाही, उठ. थांबवा थांबवा. दाखवू सगळं. निघलंय दूध. झाला तुमचं 5 जणाचा चहा हिच्यात. म्हशीचं इथलंच 5 रुपयात येतं, हिच्यात 5 जणाचा होतो. एकदम घट्ट घट्ट. वा. ठेवा, कमी साखर ठेवा फक्त, बर. कारण आम्हाला काय तुमच्यासारखे कष्ट करावं लागेल. आणि यात मयूरदा कोंबड्या याच्यासाठी ठेवावं लागतं, म्हणजे कोंबडे गावरान गावरान कोंबड्या गावरान कोंबड्या किती? 40-50 आहे. तर याच्यात जो किडा म्हणजे किडा किटकूल आणि पिसा उवा हे जे असतात हे खाऊन घेतात. विच्चू त्यामुळे आपल्याला इच्छू वगैरे सगळं खाऊन घेतात ते कोंबड्या. सगळ्यात जास्त बकरीला भीती असते विचवाची, सापापेक्षाही. आणि ते विचू कोंबडी ठेवत नाही. गावरान कोंबडे पण ठेवले का तुम्ही? हो. बाते म्हणजे बघा, अर्ध बंदिस्त आहे हे शेळी पालन. या बकऱ्यांना म्हणजे शेळ्यांना विंचवाची किटकिटकुलांची भीती असते, त्याच्यामुळे यांनी कोंबड्या ठेवल्या. कारण की कोंबड्या काय करतात, कोंबड्या हे जे बारीक सारीक जे किडे जे किटकुले जे बकरीला धोकादायक आहे किंवा विंचू असते तर ते खाऊन घेतात. बरोबर आहे, मारून टाकतात कोंबड्या. आणि यांचं पण उत्पन्न मिळत असतात मग कोंबड्याचे अंडे वगैरे. अंडे आपलं 15 रुपयाला एक अंडं जातं. वा. आणि आपल्याला मागणी इतकी आहे पण आपण करू शकत नाही तेवढे. आणि एक कोंबडा जर म्हटलं तर 1000 रुपयाला खुशीनं नेतात लोक. गावरान गावरान 1000 रुपयाला. म्हणजे हे तर एटीएमच झाली तुमची. हो, हिच्यावर आपला खर्च. हे आपलं शिडे साधं साधं सिंपलमध्ये करेल आपण. आपण खर्च वर्च काही एवढा लावेल नाहीये. आपण खर्च कसा करेल नाहीये की बुवा जसं आपलं निवारण झालं पाहिजे बकऱ्याचं, त्याला पाणी लागलं नाही पाहिजे, त्याला खाली वल्लं नाही राहिलं पाहिजे, त्याला थंडी लागली नाही पाहिजे. त्यामुळं आपण हे इथलं केलं आहे. आपण गोबा टाकला नाही खाली, आपण मोठं शिड नाही बनवलं आहे, साधं शिड आहे. आणि कसं आहे, ही बकरी जात कशी आहे समजून घ्या. लोकांच्या कामाला गेल्यापेक्षा लोकांच्या कामाला 200 रुपये रोजगार जातो. आपण दिवसभर काम करतोय. हा आज जर तुम्ही 6 महिने मागवला हा एक बोकड्या तर तुम्हाला 10,000 रुपये येतात. समजून घ्या, आज 10,000 रुपये किती महिने झाले. आपण रोज लोकांना कामाला जातो, हप्त्याचे किती होतात? 1000 रुपये. त्यामुळे मग हे करायला पुरते ना, आपल्या लोकांच्या कामाला जायची गरज नाही राहत ना. मग आपण आता स्वतः हे पाळलं, आपण आपल्या अंगावरले कपडे फाटू देतं का? हे नाही. आज व्यापारी येतो, आपली खुशामत करतोय, तुम्ही द्या बुवा आम्हाला. आपण म्हणतो बुवा आपल्याला पटलं तर आपण देतो, ना तर आपण काय म्हणतो आम्हाला पटलं नाही बुवा आम्ही काही देत नाही. कोणता माल आहे असा की हा व्यापारी खुशामत करतो म्हणून? कोणताच माल नाही ना. हा माल खुशामत करून येतात ना. मग हा शेतकरी ज्या समजून घ्या पोरा नोकरी लागत नाहीये त्या मुलांना हे आवश्यक करा.
साधारणमध्ये करावी, सोपं. आपल्याला असं पटतं बा की जसं नोकरीच्या मागं पळल्यापेक्षा तर शेती असल्यामुळं, शेती असली थोडीफार घरी तर त्याने हे करावे. आणि शेती असली तर त्यांना 2-5-6 बकऱ्या आणा, स्वतः करा, स्वतःची मेहनत घ्या. आपण बाकी लोकांना ठेवून जमत नाहीये. की तुम्ही काय म्हणसान की मी माणूस ठेवतोय आणि माणसाच्या भुरशावर चालतंय, हे जमत नाही. हे स्वतः करावं लागतं तर हे फळ दिसतं. बोला आता. हे आपले मालक हा. हे 8 दिवस कोणा गावाला गेले बी समजून घ्या तर आपण ॲडजस्ट करू शकतो. आपला मुलगा कामाला जातो, मुलगा काही इथं राहत नाहीये, मुलगा त्याच्या कामाला उद्योगात सुरू आहे. माणूस समजून घ्या कुठं जायचं काम पडलं बी अचानक समजून घ्या जातं हे माणूस. कोणाचं सावडण येतं, कोणाची माती येते, कोणाचं लग्न येतं, कोणाचं अर्जंट काम येतं. त्यामुळे मग ते समजून घ्या गेले बी तर मग काही वाटत नाही. आपण करून घेतो, ॲडजस्ट करू शकतो, सगळं ॲडजस्ट करू शकते. पण मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. आजकाल म्हणजे आता जे व्हिडिओ पाहणाऱ्यांना तुम्हाला म्हणजे ज्या लेडीज व्हिडिओ पाहते राग नका येऊ त्यांना बरं का. माझा एवढा प्रश्न आहे फक्त की आजकाल बायांचे नखरे लय मोठे. नाही, बायाचे नखरे करतात ना, पण त्याच्या माणसाच्या भुरशावर करतात ते. म्हणजे त्याच्या माणसाचा तेल वाटा, आमच्या माणसाचा पगार येतो, आम्ही त्याच्यावर करतो. अरे तुम्ही मेहनत करा, मेहनतीवर मग आईस करा, मग नखरा करा. मग नखरा केला की मग समजतं आपल्याला कसा पैसा कमवावा लागतो, कसा नखरा करावा लागतोय. हे नखरा कसा आहे, तो माणूस आणतोय त्यावेळी काय समजतंय, पैशाची किंमत समजत नाही. हे जा आपण कष्टाने केलं ना तर आपल्याला पैशाची किंमत समजते. तर मग आपल्याला वाटतं की आता आपला हा पैसा चालला, आपण हा नखरा करू नये. या नखरा फुकटचा पैसा चालला आपला. तेच कामे समजून घे 2 दिवस ठेवले, आपल्या घरात तेल नसलं, माणूस धडकन काढताय, तेल आणताय. माणूस नसलं घरी समजून घे, माणूस गावाला गेलं. आता आपल्या सध्या 2 दिवसाचं तेल नाही, माणूस 2 दिवसात नाही आपला. माणूस तडकून काढतात, सामान आणताय. हो. माणसाच्या भुरशावर बसतो का? त्या बाया काय करतात, जे नखरा करतात, मग माणूस येऊन आणत सामान किराणा, मग खाऊ. अरे तसं नाहीये, माणूस नसला बी तर हिंमत पाहिजे माणसात की हे करून खायचं, अशी हिंमत पाहिजे, माहितीये का. आणि हे कसं करता बाया काय करता, माणसाची समोर स्वतःची आणतात, माणसाच्या खिशातले माणसं नोकरी करतं, त्या माणसाची नोकरी आली पैसे आणा पैसे माना पैसे. आता माणूस आणतं तिच्या हातात देऊन देतं, मग ती काय तिच्या जोड आल्यावर हाय मग चांगला ब्युटी पार्लर मध्ये जाय, कुठं साड्या आणायला जाय, कुठं झॅम्पर्स आणायला जाय, मग तसे जमत नाही ते. हा एक प्रश्न, साधा सरळ प्रश्न होता. ग्रामीण भागातल्या महिला खरंच आतापर्यंत आपण बघितलं असेल, आपल्या आज्या पंज्या जे त्यांनी जे काबड कष्ट केले ते आताच्या महिलांना त्या प्रमाणात नाही आहे. मी कम्पॅरिझन करत नाही, पण त्या प्रमाणात नाही आहे. आता बऱ्याचशा सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. अगोदर ते जातेवर दळावं लागायचं, आता गिरणी आल्या, चक्क्या आल्या, बरोबर आहे की नाही. पण अशा धडधाकट रणरागिणी असल्या तर खरंच अशा गरीब माणसाचा संसार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. ब्रह्मानंद दादा अगदी शांत स्वभावाचे, प्रेमळ राहून तर म्हणजे बाई खरोखर माणसाच्या पाठीमागं असली तर ती एक हिंमत असते. म्हणून म्हणतात ना की बाईला शक्तीचा दर्जा दिलेला आहे. शक्ती, बाई म्हणजे शक्ती आहे. आता त्याशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. हे एक धडधाकट उदाहरण मी आज पाहिलं इथं. या ताई ज्या पद्धतीनं हे शेळीपालन सांभाळतात, अर्धबंदिस्त आहे आणि स्वतः त्या करतात, त्याच्यामुळे त्या अनुभवाचे बोल त्या ठिकाणी बोलून दाखवतात. महिलांना, शेतकरी महिला त्यांना सांगायचं काम नाही, परंतु यांच्याकडून खरंच आदर्श घेण्यासारखा आहे. व्हिडिओला आवडला जर असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. सगळे जमा झालं गोतावळ. ही आली फलटण. ये इकडे तू. बाहेर ठीक आहे सगळं समजतं भाऊ. बॅगीचा तमाशा. अच्छा.